लेकिन वो नहीं गई। कोई नहीं, तो अभी हमारे कहाँ रह पाते हैं, अपन आ ही जाते हैं। बंगाड़ी जी भी याद करें। देखो हाजिर है। कल आपको अभी भूल हमारे गए थे। गिरी साहब का बर्थडे है और वो तैयारी कर रहे हैं पूरी, सबको पार्टी दे रहे हैं। धन्यवाद गिरी साहब बहुत बहुत। जलेबी आ गई है इमरती। बस अभी शुरू होते हैं हम लोग। ये पूरी हमारी संगत है। गिरी साहब सबको खिलाने के बाद खा रहे हैं निर्गायक सभी। दो मिनट मी बोलतो. हरिओम रामकृष्ण हरी. हरिओम नाम कृष्ण. हरिभक्त पारायण सुरेश महाराज गिरी. का सुरेश महाराज माळ घातल्यामुळे तो वारकरी झाला आणि त्याला हरिभक्ती ऑटोमॅटिक पडला म्हणून त्याला हरिभक्त पारायण श्री सुरेश महाराज गिरी म्हणतात. स शब्दाचा स म्हणजे संपन्न, म्हणजे त्याला काहीच कमी नाही. म्हणजे गाडी बांगला हे भौतिक रूप सोडून द्या, पण ज्याच्या काळात तुळशी माळ आहे त्याला आध्यात्मिक सुखात एवढा आनंद वाटतो ते गाडी बांगल्यात भेटतो. तुझं नामच म्हणत बसा, कीर्तनात बसा, तर त्याला आपलं मागचं पुढचं काय आठवत नाही. त्याला म्हणतात. आज आपण सगळे ज्येष्ठ नागरिक मंडळ या ठिकाणी सुरेश गिरीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. त्यांनी आपल्या आयुष्याची 62 वर्ष पूर्ण केली आणि आज 63वर सुरू झालेलं आहे. त्यांच्याकडं पाहिल्यानंतर मात्र ते 60च्या वर गेले असं वाटत नाही. त्यांनी म्हणजे त्यांच्यावर खरोखर परमेश्वराबरोबर म्हणजे घरच्यांच्या बरोबर ताईंच्या बरोबर परमेश्वराची पण कृपा आहे. त्यामुळंच एवढी चांगली हेल्थ, एवढं आरोग्य हे आपल्या सर्वांना दिसतं. विनोदाचा भाग सोडा, पण खरोखरच त्याची जी तब्येत आहे ती निश्चितपणे वाखाणण्यासारखी आहे. येऊन सगळ्यांनी जे हा कार्यक्रमाला शोभा वाढावी त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पाठमध्ये बी सगळ्या महिला आल्या, त्यांनी बी आपल्याला नेहमी आपण बी त्यांना सपोर्ट करतो, ते बी आपल्याला सपोर्ट करतात कार्यक्रमात सगळ्या एकच आपण आणि एक हरिपाठाचं समजा आपण जे चालू केलं त्यामुळं आपण सर्वजण एक आहोत. आणि हरिपाठ जर नसतं तर एवढं आपण संपर्कात बी राहिलो नसतो. पण झालं बाबा, मी कधीतरी असतो पण मला घेतात सगळी समोर, त्याबद्दल सगळ्याचं बाबा मनपूर्वक. आणि या वर्षी या वर्षी अरे माणूस वेटिंग येतच नाही आपल्याला, नाहीतर मग प्रत्येकाला वेटिंग मग आपण तेच टेन्शन घेतो. मी थोडं सांगतो मी तुम्हाला. आपण आतापर्यंत सुखदुःख सोसायटीवर आलो. आता इथून मोर आपण म्हणजे कसं काय ना, आपण जी लाईन बनवली मुला